जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा, भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज आरआरबी ग्रुप डी साठी प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत मित्रांनो। बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, ही टीसीएस पॅटर्नने मित्रांनो कंडक्ट केलेली आहे आणि आजवर जेवढे काही मित्रांनो सीबीडीच्या परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण आज या परीक्षेमध्ये मित्रांनो कन्वर्ट करून या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये या ठिकाणी आपण आज कव्हर करणार आहोत। तर बघा, वेळ आहे एकूण 90 मिनिटे, गुण 100 आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एकूण प्रश्न किती आहेत मित्रांनो? तर एकूण प्रश्न 20 आहेत, लक्षात घ्या, एकूण प्रश्न 20। तर बघा मित्रांनो, तुम्ही महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला बघा आताच सबस्क्राईब करून घ्या। कारण बघा मित्रांनो, तुम्ही जर आपला फॉर्म जो आहे मित्रांनो मराठी भाषेमध्ये जर अप्लाय केला असेल, मराठी भाषेतून मित्रांनो पेपर देण्यासाठी अप्लाय केला असेल तर मित्रांनो बघा, तुमच्यासाठी हा एकदम उत्तम असा युट्यूब चॅनल आहे। कारण बघा, आपल्या चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी मॅथ, रिझनिंग व जीके जेएस मित्रांनो या प्रकारे आपल्या चॅनल तुमचं कव्हर केलं जात आहे। त्यामुळे आता सर्व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचा मित्रांनो जे बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करून घ्या। पहिला प्रश्न, भारतीय रेल्वे सध्या किती झोनमध्ये विभागली गेली आहे? तर बघा मित्रांनो, सध्या आपली जी भारतीय रेल्वे आहे ती किती झोनमध्ये विभागली गेली आहे या प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा, आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 18 झोनमध्ये मित्रांनो आपली भारतीय रेल्वे सध्या विभागली गेली आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे, रेल्वे स्टाफ कॉलेज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर रेल्वे स्टाफ कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर पर्याय क्रमांक ब, वडोदरा या ठिकाणी आहे। बघा, वडोदरा या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तिसरा प्रश्न, खालील कोणत्या शहरात भारतीय रेल्वेच्या 3 झोनचे मुख्यालय आहे? तर बघा मित्रांनो, हा खूपच इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे। तर मित्रांनो बघा, नोट करत चला, नुसते व्हिडिओ बघून काहीही गरजेचं नाही। तर मित्रांनो बघा, नोट केलेलं तुमच्या जवळ मित्रांनो नोट राहते, त्यामुळे मग तुम्हाला केव्हाही मित्रांनो जे आहे नोट्स काढून तुम्हाला वाचवता येतात। परंतु मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला बार बार भेटत नाही, त्यामुळे बघा आता तुम्ही नोट्स काढत चला। तर बघा, खालील म्हणजे कोणत्या शहरात भारतीय रेल्वेचे 3 झोन आहेत किंवा त्या झोनचे मुख्यालय आहे? तर बघा, पर्याय क्रमांक कोलकाता या मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। पुढे, काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर काकरापारा हा जो मित्रांनो प्रकल्प आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? पर्याय क्रमांक ड, तापी नदीवर मित्रांनो बांधण्यात आलं होतं। तापी नदीवर हा प्रकल्प जो मित्रांनो बांधण्यात आलेला आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। पुढे, कोयना हा मित्रांनो जो हे प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे मित्रांनो, सर्वात मोठे प्रकल्प हे जो मित्रांनो प्रकल्प आहे हे कृष्णा या नदीवर आहे, लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा या नदीवरील। पुढे, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? तर बघा मित्रांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी मित्रांनो अग्निकुंड सापडले होते? तर आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर बघा, पर्याय क्रमांक अ, कालीबंगन हे आहे। कालीबंगन हे मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे, शीख, तर बघा शीख धर्माचे 10वे गुरु कोण होते? तर बघा मित्रांनो, शीख धर्माचे 10वे गुरु मित्रांनो गुरु गोविंद सिंग होते। पर्याय क्रमांक ब, आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे। तर मित्रांनो, पहिले गुरु कोण होते? तर पहिले मित्रांनो गुरु या ठिकाणी गुरु नानक हे होते, लक्षात घ्या, पहिले गुरु नानक। तर बघा मित्रांनो, शीखांचे 10वे गुरु नानक यांचे मित्रांनो समाधी नांदेड या ठिकाणी आहे मित्रांनो। नांदेड या मित्रांनो जिल्ह्यात आहे, आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी आहे मित्रांनो, लक्षात घ्या, गोदावरी या नदीच्या काठी। तर बघा मित्रांनो, नांदेडला मित्रांनो शीखांची दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखली जाते। शीखांची दक्षिण काशी मित्रांनो नांदेड या शहराला मित्रांनो म्हणून ओळखली जाते। पुढे, रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? तर रामचरितमानस या मित्रांनो अवध भाषेतील साहित्याची निर्मिती तुलसीदास यांनी मित्रांनो केली होती। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे। पुढे, सोमनाथ येथील मंदिर 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केला? तर बघा मित्रांनो, सोमनाथ येथील जे मंदिर होता मित्रांनो ते 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केला होता? तर गझनीचा मोहम्मद जो आहे मित्रांनो तो हा 1026 मध्ये मित्रांनो सोमनाथ येथील मंदिर याने उद्ध्वस्त केला होता मित्रांनो, उद्ध्वस्त केला होता, लक्षात ठेवायचा आहे। पुढे, खालीलपैकी कोणते पेशवे राऊ म्हणून ओळखले जातात? तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणते पेशवे जे आहेत राऊ म्हणून ओळखले जातात? तर पर्याय क्रमांक अ,
दुसरे बाजीराव पेशवे जे आहेत मित्रांनो बघा हे राऊ म्हणून ओळखले जातात, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। पुढे बघा 10वा प्रश्न मित्रांनो कशा स्वरूपाचा आहे। हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे मित्रांनो? तर पर्याय क्रमांक ब गुलमर्ग हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर बघा मित्रांनो विज्ञान शहर म्हणून अंबाला हे शहर ओळखले जाते। अंबाला हे शहर जे मित्रांनो विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते। पुढे यापैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वर मध्ये नाही? तर बघा मित्रांनो यापैकी खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ महाबळेश्वर या ठिकाणी नाही? तर वज्राई धबधबा जो आहे मित्रांनो महाबळेश्वर या ठिकाणी नाही मित्रांनो। वज्राई याला सोडलं तापोळा, एल्फिन्स्टन पॉइंट व अर्थ रहित इथं जी मित्रांनो स्थळे आहेत ही मित्रांनो स्थळे महाबळेश्वर या ठिकाणी आहेत। आणि महाबळेश्वर हे मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये हे लक्षात घ्या, सातारा या जिल्ह्यामध्ये। आणि महाबळेश्वर मित्रांनो थंड हवेचे ठिकाण हे सुद्धा लक्षात घ्या तुम्हाला, थंड हवेचे ठिकाण। पुढे बघा भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर मित्रांनो आपल्या भारताची आर्थिक राजधानी मित्रांनो मुंबई आहे आणि राजधानी मित्रांनो नवी दिल्ली आहे। तर बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर पर्याय क्रमांक क मुंबई हे आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे? तर बघा संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज हा जो आश्रम आहे मित्रांनो हा आहे मोझरी या ठिकाणी। पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे कालिदास प्रकल्प काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर काली सरार हा प्रकल्प जो मित्रांनो आहे हा आहे मित्रांनो बाघ या नदीवर, लक्षात घ्या वाघ नदीवर, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो बघा मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना ही मित्रांनो पंडिता रमाबाई यांनी केली होती, लक्षात घ्या पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथील मित्रांनो आर्य महिला समाजाची स्थापना केली होती। यासोबतच मित्रांनो बघा आर्य समाज सुद्धा मित्रांनो आर्य समाजाची मित्रांनो स्थापना ही कोणी केली होती असा प्रश्न विचारला तर ते मित्रांनो बघा आहे स्वामी दयानंद सरस्वती। स्वामी दयानंद सरस्वती यांनी मित्रांनो जे आहे 1875 मध्ये मित्रांनो याची मित्रांनो जे आहे या आर्य समाजाची स्थापना केली होती, लक्षात घ्या। मित्रांनो बघा आर्य समाज हा मित्रांनो वेदांकडे चला असं म्हणतो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, किंवा वेदांकडे चला असा उपदेश देतो आपल्याला। पुढे 17वा प्रश्न दिल्ली येथील कुतुब मिनार कोणी बांधला? तर बघा दिल्ली येथील मित्रांनो हा जो कुतुब मिनार आहे हा कोणी बांधला? तर अल्तमशने बांधला होता दिल्ली येथील कुतुब मिनार। याची मित्रांनो उंची ही 73 मीटर इतकी आहे, लक्षात घ्या 73 मीटर इतकी या मित्रांनो कुतुब मिनारची उंची आहे। पुढे महावीर वर्धमान हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर आहेत? तर बघा मित्रांनो महावीर वर्धमान हे मित्रांनो जैन धर्माचे 24वे तीर्थकर आहेत, लक्षात घ्या 24वे तीर्थकर आहेत, लक्षात घ्या। पुढे 9वा प्रश्न जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? तर बघा मित्रांनो जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिलं? तर विदा सावरकर यांनी मित्रांनो जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले होते, लक्षात घ्या। पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे। पुढे 20वा प्रश्न भारतात मतदान करण्याची कमीत कमी वयाची अट किती आहे? तर बघा मित्रांनो या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। आणि बाकी मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आताच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तर भेटू परत अशाच काही नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल। धन्यवाद।